आपण निवडून दिलेला खासदार किंवा आपण निवडून दिलेला प्रतिनिधी हा किती शिकलेला आहे कायम यावरती चर्चा होत असते। पण ही जी आपली चर्चा आहे किंवा ह्या ज्या आपल्या एक्सपेक्टेशन्स आहेत की त्यांनी जास्त शिकलेलं असायला हवं त्या किती % पूर्ण होतात, किती जास्त शिकलेली माणसं आपण निवडून देतो हेच या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत। उच्च विद्या विभूषित व्यक्तींनी निवडणुकीत उतरून देशाच्या राजकारणाला दिशा द्यावी असं अनेकदा म्हटलं जातं। मागच्या काही निवडणुकांमध्ये अनेक सुशिक्षित तरुणाई राजकारणात येत असल्याचं दिसतंय। 17व्या लोकसभेतले बहुतांश खासदार हे पदवीधर आहेत। आता शैक्षणिक पात्रतेनुसार खासदारांची आकडेवारी काय आहे लगेच जाणून घेऊया। अशिक्षित खासदार 1 आहे, शिक्षित 1 आहे, 5वी पास 4 आहेत, 8वी पास 12 आहेत, 10वी पास 40 खासदार आहेत, 12वी पास 66 खासदार आहेत, ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे असे 15 आहेत, ग्रॅज्युएट झालेले 123 आहेत, प्रो ग्रॅज्युएट 94 आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले खासदार 133 आहे। सगळ्यात जास्त संख्या ही पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या खासदारांची आहे। म्हणजे 23.8% खासदार हे 12वी पेक्षा कमी शिकलेले आहेत आणि 25% खासदार हे पदवीधर आहेत। 48% खासदारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन ते डॉक्टरेट पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे आणि आतापर्यंतच्या जर का आकडेवारीचा विचार केला तर 39% उच्च शिक्षित खासदार हे भाजपमधले आहेत आणि 58% उच्च शिक्षित खासदार हे काँग्रेस पक्षातले आहेत। अर्थात ही आजवरची आकडेवारी आहे, त्यात थोडंसं 19-20 असू शकतं। या अगोदरच्या आकडेवारीनुसार काँग्रेसचे जास्त आहेत आणि आत्ताची जर का ओव्हरऑल आकडेवारी पाहिली तर इतर पक्षांचे जास्त आहेत असं होऊच शकतं। आता आपण पाहूया पक्षानुसार पोस्ट ग्रॅज्युएट खासदार किती आहेत आणि PhD केलेले खासदार किती आहेत। सगळ्यात पहिले भाजप पक्ष पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले 75 खासदार आहेत, PhD झालेले 16 खासदार आहेत। काँग्रेस पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले 13 खासदार आहेत आणि PhD झालेले 4 खासदार आहेत। द्रमुक पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले 8 खासदार, PhD झालेले 2 खासदार। तृणमूल काँग्रेस पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले 5 खासदार, PhD झालेला एकही खासदार तृणमूल काँग्रेसने दिलेला नाहीये। YSR काँग्रेस पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले 5 खासदार, PhD झालेला 1 खासदार। शिवसेना पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले 2 खासदार, PhD झालेला एकही खासदार शिवसेना पक्षाने दिलेला नाहीये। जदयू पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले 3 खासदार आणि PhD झालेला एकही खासदार जदयूने सुद्धा दिलेला नाहीये। अर्थात ही आत्ताची परिस्थिती आहे, येत्या काळामध्ये ही परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा आपण नक्कीच करूया आणि सर्वात जास्त खासदार हे सर्वात जास्त शिकलेले असतील, निदान ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि PhD ची आकडेवारी जी आपल्याला आता कमी दिसतेय ती येत्या काळात वाढलेली दिसेल अशी आपण अपेक्षा करूया। कारण की माणूस जेव्हा शिकतो तेव्हाच तो चांगलं सोल्युशन काढू शकतो असा एक अंदाज आहे, असं मलाच वाटतं, असं नाही असं सगळ्यांना वाटतं। तुम्ही सुद्धा या मताशी सहमत आहात का? खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा, तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि या व्हिडिओवरती तुमचं म्हणणं काय, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का, ही माहिती आवडली का, माझ्यापर्यंत अवश्य पोहोचवा। पाहत रहा लोकमत। धन्यवाद।